सुस्वागत गाहे मनातले, सुस्वागत गाहे मनातले, तुम्ही गुलाब या जनवनातले, तुम्ही गुलाब या जनवनातले, तुम्ही गुलाब या जनवनातले. वृक्षलतांनी मंडप सजला, नववसनांनी बालक नटला. वृक्षलतांनी मंडप सजला, नववसनांनी बालक नटला. मधुगंध किती हे दरवळले, मधुगंध किती हे दरवळले, तुम्ही गुलाब या जनवनातले, तुम्ही गुलाब या जनवनातले. जमती भवती गुरुजन सारे, आशिष देना मास प्रेमे. जमती भवती गुरुजन सारे, आशिष देना मास प्रेमे. सरस्वतीचे मंदिर फुलले, सरस्वतीचे मंदिर फुलले, तुम्ही गुलाब या जनवनातले, तुम्ही गुलाब या जनवनातले, तुम्ही गुलाब या जनवनातले. सुस्वागत गाहे मनातले, सुस्वागत गाहे मनातले, तुम्ही गुलाब या जनवनातले, तुम्ही गुलाब या जनवनातले, तुम्ही गुलाब या जनवनातले. तिच्या संघाने जागल्या दर्याखोऱ्यातील शिला. कवितेच्या वरील असो किंवा ओळखलं का सर मला पावसात आला कोण, किंवा टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज अ क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. यावेळी कानी पडतात क्षणात कणा कवितेची व नटसम्राट नाटकाची आठवण न होणारे मराठी मन शोधूनही सापडणार नाही. मराठी माय जशी दुधावरची साय, परक्या मनास आपलंस करून जाय. रांगडी रांगड तितकीच मृदू व कोमल, अगाध इतकी ही गंगेपरी निर्मळ. ज्या अनमोल व अद्वितीय देखणीतून अशा विविध अजरामर साहित्य व कलाकृती प्रसवल्या, त्या मराठी साहित्यातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व, ज्ञानपीठ व पद्मभूषण पुरस्कार विजेते कविश्रेष्ठ कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर. 27 फेब्रुवारी हा दिवस कुसुमाग्रजांचा जन्मदिवस. मराठी राजभाषा दिन म्हणून उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी देखील मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्याचे कारण नुकतेच 3 ऑक्टोबर 2024 रोजी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल केला आहे. त्यामुळे आपली मराठी भाषा प्राचीन मराठी भाषांच्या पंक्तीत विराजमान झाली आहे. याबद्दल मराठी मातृभाषा असलेल्या आपल्या सर्वांना अभिमान वाटला पाहिजे. त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करते. आज अनेक कवी आणि कवयित्रींनी आपल्या काव्याच्या माध्यमातून या साहित्यात एक आगळं वेगळं चैतन्य आणण्याचं भरीव काम केलं आहे. अशा कविता आपल्या समोर आता सादर होणार आहे. काव्य सादर करण्यासाठी मी प्रथम आमंत्रित करते सौ रुपाली बोडस मॅडम यांना. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी लिहिलेली सुप्रसिद्ध कणा कविता मॅडम आपल्या समोर सादर करणार आहेत. मराठी भाषा दिनानिमित्त कणा ही कविता सादर करायची मला वाटली. याचं कारण कणा या कवितेमध्ये शिक्षकाच्या पाठिंब्याची, भक्कम पाठिंब्याची गरज विद्यार्थ्यांना किती असते ते कुसुमाग्रजांनी दाखवून दिलेलं आहे. ओळखत का सर मला पावसात आला कोणी, ओळखत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी. क्षणभर बसता नंतर हसता बोलल्यावरती पाहून,
उभ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूल भिजली, पोते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारीला घेऊन संगे सर आता लढतो आहे. कारभारीला घेऊन संगे आता लढतो आहे. पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगार काढतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला आणि म्हणाला, पैसे नको सर, पैसे नको सर, जरा एकटेपणा आलाय. पैसे नको सर, जरा एकटेपणा आलाय. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा सर, फक्त लढ म्हणा. धन्यवाद मॅडम. यानंतर प्राध्यापक बाळासाहेब राऊत सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपले काव्य सादर करावे. नमस्कार. आदरणीय प्राचार्य मॅडम, कोऑर्डिनेटर्स, मराठी विभाग प्रमुख आणि सर्व या ठिकाणी जमलेले शिक्षक वृंद, आणि आज आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की या जगामध्ये काउन्सिलरचं महत्व फार वाढलेलं आहे आणि काउन्सिलिंग ही एक महत्वाचं फॅक्टर झालेलं आहे. तर हे मनाचं काउन्सिलिंग, त्याबद्दल मंगेश पाडगावकरांनी लिहिलेली एक पोएम आहे, तर ती मी तुमच्या समोर सादर करतो. तर त्या पोएमचं नाव आहे चिऊताई दार उघड. दार उघड, दार उघड, चिऊताई दार उघड. दार असं लावून, दार असं लावून जगावरती कावून, दार असं लावून जगावरती कावून, किती वेळ डोळे मिटून आत बसील, किती वेळ डोळे मिटून आत बसील. आपलं मन आपणच खात बसील, आपलं मन आपणच खात बसील. वारा आत यायलाच हवा, वारा आत यायलाच हवा, मोकळा श्वास घ्यायलाच हवा. वारा आत यायलाच हवा, मोकळा श्वास घ्यायलाच हवा. चिऊताई दार उघड, चिऊताई दार उघड. फुलं जशी असतात, फुलं जशी असतात तसे काठी असतात. सरळ मार्ग असतो तसे फाटी असतात, सरळ मार्ग असतो तसे फाटी असतात. गाणाऱ्या मैना असतात, गाणाऱ्या मैना असतात, पांढरे शुभ्र बगळे असतात. गाणाऱ्या मैना असतात, पांढरे शुभ्र बगळे असतात. कधी कधी कर्कश काळे कावळे फक्त सगळेच असतात. कावळ्यांचे डावपेच पक्के असतील खरं, कावळ्यांचे डावपेच पक्के असतील खरं. त्यांचे तुझ्या घरट्याला धक्के सुद्धा बसतील, त्यांचे तुझ्या घरट्याला धक्के सुद्धा बसतील. तरी सुद्धा या जगात वावरावंच लागतं, तरी सुद्धा या जगात वावरावंच लागतं. आपलं मन आपल्याला सावरावं लागतं, आपलं मन आपल्याला सावरावं लागतं. दार उघड चिऊताई दार उघड, दार उघड चिऊताई दार उघड. सगळंच कसं होणार आपल्या मनासारखं, सगळंच कसं होणार आपल्या मनासारखं. आपलं सुद्धा आपल्याला होत असतं परख, आपलं सुद्धा मन कधी कधी आपल्याला होत असतं परख. मोर धुंद नाचतो, मोर धुंद नाचतो म्हणून आपण सुन्न का व्हायचं. कोकिळ सुंदर गातो म्हणून आपण खिन्न का व्हायचं. तुलना करीत बसायचं नसतं ग, तुलना करीत बसायचं नसतं ग. प्रत्येकाचं वेगळेपण असतं ग, प्रत्येकाचं वेगळेपण असतं. प्रत्येकाच्या आत फुलणारं फुल असतं, प्रत्येकाच्या आत फुलणारं फुल असतं. प्रत्येकाच्या आत खेळणारं मूल असतं, प्रत्येकाच्या आत खेळणारं मूल असतं. फुलणाऱ्या फुलासाठी, त्या फुलणाऱ्या फुलासाठी, खेळणाऱ्या मुलासाठी दार उघड चिऊताई दार उघड. निराशेच्या पोकळीमध्ये, त्या निराशेच्या पोकळीमध्ये काही सुद्धा घडत नाही, निराशेच्या पोकळीमध्ये काही सुद्धा घडत नाही. आपलं दार बंद म्हणून कोणाचंच काही अडत, आपलं दार बंद म्हणून कोणाचंच काही अडत नाही. आपणच आपला मग द्वेष करू लागतो, आपणच आपला मग द्वेष करू लागतो. आपल्याच अंधाराने आपलं मन भरू लागतो, आपल्याच अंधाराने आपलं मन भरू लागतो. पहाटेच्या रंगात तुझं घरटं आलं, पहाटेच्या रंगात तुझं घरटं आलं. तुला शोधित फुलपाखरू नाचत नाचत आलं. चिऊताई चिऊताई तुला काहीच कळलं नाही,
तुझं दार बंद होतं. डोळे असून अंध होतं. बंद दारात बसून कसं चालेल? जगावरती रुसून कसं चालेल? दार उघड चिवताई, दार उघड. प्रेमाचे खरंच कोणाशी वैर नसते. प्रेमाचे खरंच कोणाशी वैर नसते. अश्रूंनी ओले चिंब झालेल्या डोळ्यात तुझेच रूप दिसते. अश्रूंनी ओल्या चिंब झालेल्या डोळ्यात तुझेच रूप दिसते. म्हणजे आनंदाश्रू पण आणि दुःखामध्ये पण प्रेम असतं. बाबांच्या रागवण्यात आणि आईच्या घास भरवण्यात तुझेच अस्तित्व दरवळत. प्रेमाचे खरंच कोणाची वैर नसते. प्रेमाचे खरंच कोणाची वैर नसते. बालपण आणि वार्धक्यातही तुझे निरागसपण मनामध्ये जिवंत असते. बालपण आणि वार्धक्यातही तुझे निरागसपण मनामध्ये जिवंत असते. प्रेमाचे खरंच कोणाची वैर नसते हे समजण्यासाठी पुन्हा एकदा सपकाळ सर तुमच्या आठवणीत आणि सहवासात राहावेसे वाटते. तुमच्या आठवणीत आणि सहवासात राहावेसे वाटते. यानंतर सौ राधिका मॅडम आपल्या समोर असे जगावे दुनियेमध्ये ही कविता सादर करणार आहे. नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. मी छोटीशी कविता सादर करणार आहे. कवितेचे नाव आहे आयुष्याला द्यावे उत्तर. कवी गीता करंदीकर. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाला लावून अंतर. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाला लावून अंतर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची. नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची. आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नाची. आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नाची. असे दांडकी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर. असे दांडकी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना. हसू असावे ओठावरती काळूच काढून देताना. हसू असावे ओठावरती काळीच काढून देताना. संकटासही ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर. संकटासही ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असे काही दुनिया जाताना. करून जावे असे काही दुनिया जाताना. गैवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना. गैवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना. स्वरकठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर. स्वरकठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. यानंतर श्री प्रशांत भारदे सर आपल्या समोर एक अभंग सादर करणार आहे. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. सद्गुरूच्या संगे शिष्य बिघडले. सद्गुरूच्या संगे शिष्य बिघडले. शिष्य बिघडले सद्गुरूची झाले. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. परिसाच्या संगे लोह बिघडले. लोह बिघडले सुवर्णाची झाले. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. सागराच्या संगे नदी बिघडली.
नदी बिघडली सागराची झाली आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला तुका बिघडला विठ्ठलाची झाला आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना शिवबाच्या संगे ताना बिघडला शिवबाच्या संगे ताना बिघडला ताना बिघडला राष्ट्ररूप झाला ताना बिघडला राष्ट्ररूप झाला आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना माझ्या मराठी मातीचा लाभा ललाटा सचिरा माझ्या मराठी मातेचा लाभा ललाटा सचिरा हिच्या संगाने जागल्या दर्या ठोऱ्यातील शिळा दर्या ठोऱ्यातील शिळा हिच्या कुशीत जन्मले काय कर्णखर हात ज्यांच्या दुर्दम धीराने केली मृत्यूवरी मात नाही पसरला कर कधी मागा या सदान स्वर्ण सिंहासना पुढे कधी नवलीना मान हिच्या गगनात भूमे आद्य स्वातंत्र्याची ग्वाही हिच्या पुत्रांच्या बाहूत आहे समतेची ग्वाही माझ्या मराठी मातेचा लावा ललाटा सुटिळा हिच्या संगे जगातील माय देशातील शिळा धन्यवाद यानंतर मराठी विभाग प्रमुख श्री गावडे सर आपल्या समोर बहुमय जेवण ही कविता सादर करणार आहे. 7 फेब्रुवारी हा आपण मराठी राज्यभाषा दिन म्हणून साजरा करतो. या दिवशी कविवर्य कुसुमाग्रज म्हणजे विष्णू राम शिरवाडकर यांचा जन्मदिवस आणि त्यानिमित्ताने आपण मराठी राज्यभाषा दिन हा उत्साहाने साजरा करत आहोत. तर विष्णू राम शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज. तर कुसुमाग्रजांना कुसुमाग्रज हे गणपत नाव का पडलं तर कुसुमाग्रज हे एकूण म्हणजे 6 भाऊ
आणि त्याची लहान बहीण तिचं नाव कुसुम आणि कुसुमची अग्रज म्हणून त्यांना कुसुमाग्रज असं त्यांना टोपण नाव पडलं. त्यांचा जन्म हा 1912 साली पुण्यामध्ये झाला आणि त्यानंतर त्यांनी साहित्य क्षेत्रामध्ये उत्तुंग अशी भरारी घेतली. आता या ठिकाणी गोरस मॅडम यांनी कणा ही कविता सादर केली. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवर हात ठेवून नुसतं म्हणा. आयुष्यामध्ये जरी संकट आलं पण त्या संकटावर सुद्धा आपण स्वाभिमान जपला पाहिजे हा आशय सांगणारी त्यांनी ती कणा ही लिहिलेली कविता या ठिकाणी गोरस मॅडम यांनी सादर केली. आणि योगायोगाने आज राजभाषा दिन, कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आणि आज मराठीचा 10वीचा बोर्डाचा पेपर आणि त्या पेपरला जी आन्सरिंग पोएम होती ती आज कणा ही कविता पडलेली आहे. आणि त्या ठिकाणी परीक्षा मंडळ सुद्धा या ठिकाणी कार्यरताना या मराठी राजभाषा दिनाला दाद दिलेले आहे. कुसुमाग्रज यांनी ज्या प्रकारे कणा ही त्यांची उत्कृष्ट कविता आहे, त्याचबरोबर नटसम्राट टू बी नॉट टू बी, जागावरती मला हा एकच सवाल बोलले. तर त्या नटसम्राट नाटकामधून त्यांनी म्हातारपणामध्ये ज्या काही यातना सहन करायला लागतात किंवा जी काही परिस्थिती ओढवते ते नटसम्राट त्या नाटकामधून त्यांनी दाखवून दिलेले. त्यासाठी त्यांचा विशाखा हा काव्यसंग्रह सुद्धा अतिशय श्रेष्ठ असा काव्यसंग्रह आहे. त्यामध्ये त्या कवितेचा आशय, प्रयोगाचा आशय आपला पाहावा मिळतो. त्यांनी त्यांच्या आपल्या साहित्यामधून समाज प्रबोधन केलेलं आहे असे हे कुसुमाग्रज. आणि त्यामुळेच आज राजभाषा दिन त्यांच्या जन्मदिनानिमित्त आपण त्या ठिकाणी साजरा करतो. ज्या प्रकारे कुसुमाग्रज यांनी मराठी साहित्यामध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे, त्याचप्रमाणे संत मंडळी झाली. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, संत रामदास या सुद्धा संतांनी आपल्या मराठी भाषेला उच्च स्थान त्या ठिकाणी प्राप्त करून दिलं. ज्यावेळेस संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली त्यावेळेस खऱ्यार्थानं मराठी भाषेला एक उंच कळस त्या ठिकाणी आपल्याला मिळाला. अशा प्रकारे मराठी साहित्यामध्ये अनेक श्रेष्ठ साहित्यकार होत गेले आहेत. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते पहिल्यांदाच त्या ठिकाणी ययाती या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला वि.स. खांडेकर यांना. त्याचप्रकारे विभा शिरवाडकर, विटा करंदीकर, भालचंद्र नेमाडे अशा या साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्कार त्या ठिकाणी सन्मानित केले गेलेले आहे. तर मराठी भाषा ही आपली मायबोली आहे. ज्या प्रकारे आपल्या मनामध्ये आपल्या आईचं स्थान असतं त्याच प्रकारे आपल्या मराठी भाषेविषयी आपल्या मनामध्ये स्थान असलं पाहिजे. आपण ज्या महाराष्ट्रामध्ये वापरतो आणि आपली मातृभाषा ही मराठी आहे आणि तिचा अभिमान हा प्रत्येकाने बाळगलाच पाहिजे. इतर भाषांमध्ये उत्कृष्ट साहित्य निर्मित झालेलं आहे. मी असं म्हणत नाही की बाबा तुम्ही इतर भाषेमध्ये त्या ठिकाणी साहित्य वाचू नका. अतिशय उत्कृष्ट साहित्य निर्मिती इतर भाषेमध्ये सुद्धा झालेली आहे. पण त्या इतर भाषा जोपासत असताना आपल्या मराठी भाषेचा विसर हा आपला पडता कामा नये. आपली मराठी भाषा सुद्धा आपण ती जपली पाहिजे. मराठी भाषेमध्ये अगदी लहान सहान गोष्टीपासून प्रत्येक गोष्टीला त्या ठिकाणी अर्थ प्राप्त होतो. आता तुम्हाला सांगितले कुसुमाग्रज, आता समानार्थी शब्द, विविध शब्द, आता अग्रज म्हणजे काय तर आधी जन्मले, अपरित काय अनुष नंतर जन्मलेला. समानार्थी शब्द आता वारा असेल आपण म्हणतो की पवन, समीर वगैरे वगैरे. पण प्रत्येक शब्द जरी अर्थ हा सारखा असला पण त्या शब्द प्रयोग हा आपण त्या ठिकाणी करतो. आता या ठिकाणी पवन चक्की आपण म्हणतो, बरोबर आहे ना. वाराला त्या ठिकाणी वाद सुद्धा आहे ना, पण आपण वाद चक्की म्हणतो का? वाद चक्की म्हणत नाही. म्हणजे अर्थ काय की एखादा शब्द जरी त्या शब्दाचा अर्थ असेल पण तो शब्दप्रयोग त्या ठिकाणी योग्य ठरतो. आता वडील असतील, आपण वडील, पिता, बाप असे अनेक त्या ठिकाणी शब्दप्रयोग आहेत, बरोबर. आपण पूर्वी पत्र लिहायचो, आता कम्प्युटर त्या ठिकाणी पत्र लिहिणं वगैरे हे आपण होत नाही. परंतु ज्यावेळेस आपण वडिलांना पत्र लिहायचो तर आपण लिहायचो प्रिय बाबा, लिहायचो ना. आता त्या ठिकाणी आढळत नाही प्रिय वडिलांस. तर त्या ठिकाणी हे शब्दप्रयोग करणं योग्य ठरतं. त्या ठिकाणी प्रिय बाप चालत नाही, बरोबर ना. तशा प्रकारे चांगला उद्देश काय तर प्रत्येक शब्द हा त्या ठिकाणी आपण वापरला पाहिजे. त्याच प्रकारे वाक्प्रचार असतील. आता असे अनेक वाक्प्रचार आहेत की आपल्या ठिकाणी त्यांचा अर्थ माहित नसतो किंवा आपल्या शब्दप्रयोगामध्ये येत नाही ते. तर उमराचं फुल हा एक वाक्प्रचार आहे, उमराचं फुल. आता उमराचं फुल म्हणजे नेमकं काय आहे? आता आपल्याला उमराचं फुल एक आवाज त्या ठिकाणी कुठे मिळत नाही.
म्हणजेच काय की एखादी व्यक्ती आपल्याला अशी क्वचित दिसली तर आपण म्हणतो की बाबा फार्मेसन म्हणजे उमराचं फुल नेहमी दिसतात. एक उदाहरण सांगितलं तुम्हाला तर उमराचं फुल त्यासाठी म्हणी असतील. आपण प्रत्येक म्हणीचा जर अर्थ पाहिला तर अतिशय सुंदर अर्थ त्या म्हणीला आहे. जे म्हणजे ज्याच्या तोंडून त्या म्हणी आल्या तर त्यावेळेस एक वेगळाच त्या ठिकाणी अर्थ घेऊन त्या पुढे प्रचलित झाल्या. नाचता येईना अंतर पाकडं, काय कसा गावाला वरसा, बरोबर आयत्या वेळेवर नागोबा, पडायचा दांडा पोतास का, अशा अनेक म्हणी आहेत. परंतु आपण त्याचा पर्टिक्युलर अर्थ घेतला. आता नाचता येईना अंगण वाकडं म्हणजे बाबा आपल्या एखादी गोष्ट जमत नसेल तर आपण त्या एखाद्या गोष्टीला दोष देतो. आता ह्या भविष्याच्या पिढीला जर सांगितलं नाचता येईना अंगण वाकडं तर ते कळणार नाही. कारण का आताच्या घरांना अंगण सिद्ध राहिलेलं नाही. काखेत कळसा गावाला वळसा त्या ठिकाणी म्हण आहे. तर आपल्याला एखादं लहान मुलं म्हणेल की काखेत कळसा म्हणजे नेमकं काय. पूर्वीच्या काळामध्ये स्त्रिया ह्या काठेमध्ये कळशी, डोक्यावरती हांडे, परत एक कळशी घेऊन आपण डोळ्याने पाहिलेलं आहे. परंतु ते दृश्य आताची नवीन पिढी हे पाहत नाही. बरोबर ना. तर काखेत कळसा गावाला वळसा म्हणजे काय. एखादी गोष्ट आपल्या जवळ आहे परंतु आपण तिला संपूर्ण गावभर त्या ठिकाणी शोध घेत आहोत. परंतु काखेत कळसा हा शब्द उपयोग का. पूर्वीच्या स्त्रिया काखेमध्ये त्या ठिकाणी कळसा घ्यायच्या, कळशी घ्यायची आणि त्यामुळे ते काखेत कळसा गावाला वळसा अशा त्या ठिकाणी म्हणी प्रचलित झाल्या. सांगण्याचा उद्देश हाच आहे की बाबा मराठी भाषा ही खूप समृद्ध आहे. काळाच्या ओघामध्ये ती मागे पडत चाललेली आहे. केंद्र शासनाने आता त्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा त्या ठिकाणी दिला. एक अभिमानाची गोष्ट आपल्यासाठी ठरलेली आहे. तर अशा प्रकारे मराठी भाषेविषयी आपण जेवढं बोलू तेवढं थोडंच आहे. फक्त एवढं सांगेन की आपण इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकवत आहोत तरी सुद्धा या ठिकाणी मराठी भाषेविषयी एक वेगळंच प्रेम आहे आणि तुम्ही सुद्धा भविष्यामध्ये या मराठी भाषेला प्रेमपूर्वक त्या ठिकाणी जपलं पाहिजे. कारण मराठी भाषा ही आपली मायबोली आहे. आपल्या आईप्रमाणे आपल्या मनामध्ये तिचं स्थान असलं पाहिजे. या ठिकाणी राऊत सांगितलं की सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नाहीत. तर त्याच आधारावरती एक मी कविता सादर करणार आहे. बहुमत जीवन. वास्तविक ही बहुमत जीवन ही कविता श्रेष्ठ मॅडमने घेतली होती. परंतु ती मला माहिती होती की त्यांनी घेतली आहे. पण त्यांना म्हटलं की मॅडम मी सादर करतो, तुम्ही थांबा. त्यामुळं त्यांना त्याच्यासाठी त्यांच्याकडून मी कविता सादर करतो. तर बहुमत जीवन ही कविता आहे रमण रणदिवे. तर आयुष्यामध्ये सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नाहीत. आपलं आयुष्य खूप सुंदर आहे. आपण म्हटलं सुंदर आहे, नाही म्हटलं तर कठीण आहे. म्हणजे कसं एक झाला सुखाचा 100 लागे दुःखाचे, जळता रे वस्त्र माणसा तुझ्या आयुष्याचे. आपण आज जर सुखामध्ये असू तर उद्या आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहे. आज आपण दुःखामध्ये असू आपण काही कारण नाही, उद्या आपल्या आयुष्यामध्ये सुखच असणार आहे. सुख दुःख हा निसर्गाचा खेळ आहे. त्यामुळे त्या ठिकाणी कधी दुःख आलं म्हणून काही नंतर व्हायचं नाही. तर बहुमत जीवन रमण रणदिवे यांची कविता आहे. तर मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. फुले निघून पडती तरी झाड सारखे घडते का. आता त्या ठिकाणी एखादं झाड असेल, त्या झाडावरून जी फुलं आहेत ती फुलं कधीतरी त्या ठिकाणी निघून पडतात. म्हणून ते झाड दुःख करत नाही. कारण का आयुष्यामध्ये आपल्या मनासारखं कधीच त्या ठिकाणी घडत नाही. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. भोगावे लागतेच सकला जे येते ते वाट्याला. भोगावे लागतेच सकला जे येते ते वाट्याला. गुलाब गोटे मोडत नाही आसपासाच्या काट्याला. तर त्या ठिकाणी गुलाबात सुद्धा त्या ठिकाणी काटे असतात. म्हणून ते दुःख करत बसत नाही की बाबा मला काटे आहेत. तो अगदी डवलन त्या ठिकाणी फुललेला असतो. काटे देते म्हणून गती का मातीवरती चिडते का. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. एखादी गती का वेल, त्या वेलीला जरी काटे असले म्हणून ती वेल त्या मातीला तोंड देत नाही की बाबा माती तू मलाच का काय दिलीस. म्हणून ती मातीवरती कधी राग त्या ठिकाणी दाखवत नाही. वसंत येतो निघून जातो विश्व जाळतो धरणीला. पुन्हा नेसते हिरवा शालू पुन्हा नवे पण सृष्टीला. वसंत ऋतू ज्यावेळेस वसंत ऋतू येतो त्यावेळेस आपली सृष्टी ही सुंदर बनलेली असते. सगळ्या निसर्गाला बहर आलेला असतो. परंतु ज्यावेळेस ग्रीष्म हा ऋतू येतो त्यावेळेस संपूर्ण उन्हाचा कहर असतो आणि त्या उन्हामध्ये किंवा त्या सृष्टीला एक कोरडेपणा आलेला असतो. म्हणून म्हटलेलं आहे वसंत येतो निघून जातो ग्रीष्म जाळतो धरणीला. पुन्हा नेसते हिरवा शालू पुन्हा नवी पण सृष्टीला.
देह जळाला म्हणून धरणी एक सारखी रडते का मनासारखे सारे काही जीवनात या रडते का. ती धरणी म्हणत नाही की बाबा मला देह त्या ठिकाणी जळाला आहे. कारण का आयुष्यामध्ये आपल्याला असे अनेक संकट येतात, आपल्याला त्या ठिकाणी जळावं लागतं, परंतु आपल्या मनासारखं कधी आयुष्यामध्ये घडत नाही. आपण आयुष्यामध्ये या गोष्टी घडून आणाव्या लागतात. चांगल्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच मिळतात. रोज नभाचे रंग बदलती घन दाटून येतात तरी निराशा आशा पुन्हा नव्याने नक्षत्रे येतात घरी. जरी आकाशामध्ये ढग आले तरी अंधकार आला तरी सुद्धा पुन्हा नव्याने त्या ठिकाणी प्रकाश हा त्या ठिकाणी निर्माण होत असतो. नवीन नक्षत्रे त्या ठिकाणी येत असतात. अवसेला पाहुणी पौर्णिमा नभात बसणी बसते का मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. अवसेला अमावस्येला पाहून ती पौर्णिमा कधी त्या ठिकाणी नभामध्ये लपून बसत नाही. ती पुन्हा अमावस्येनंतर ती पौर्णिमा त्या ठिकाणी येणारच. बरोबर. शेवटचं कडव आहे सुखदुःख. सुखदुःखाची ऊन सावली येते जाते राग नको. सुखदुःखाची ऊन सावली येते जाते राग नको. संकटाचे आलेले आपल्यावे आयुष्याचा त्याग नको. आपल्या आयुष्यामध्ये सुखदुःख मी मगाशी म्हटलं की सुखदुःख हा निसर्गाचा खेळ आहे. तो कोणाला त्या ठिकाणी चुकलेला नाही. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जरी दुःख आलं तर त्या ठिकाणी दुःखामध्ये आपण हातात अजिबात होता कामा नये आणि आनंद झाला तर त्या आनंदामध्ये हळू सुद्धा आपण जाता कामा नये. सुखदुःखाची ऊन सावली येते जाते राग नको. संकटासे दिल्या भिडावे आयुष्याचा त्याग नको. बहुमूल हे जीवन वेळ्या फिरवणे कुणास मिळते का मनासारखे सारे काही जीवनात या मिळते का. अशी अनेक माणसं असतात की त्यांच्या आयुष्यामध्ये कठीण प्रसंग येतात आणि ते जीवनाचा त्याग करतात. परंतु त्या अशा लोकांना समजलं पाहिजे की आयुष्यामध्ये प्रत्येक माणसाला मनासारख्या गोष्टी ह्या मिळत नाही. बहुमूल हे जीवन वेळ्या फिरवणे कुणास मिळते का मनासारखे सारे काही जीवनात या मिळते का. धन्यवाद. आज या ठिकाणी तुम्ही उपस्थित आहोत. या ठिकाणी मराठी क्रांती शोभा वाढवली आहे. या ठिकाणी ते सुद्धा आपलं मनोगत या ठिकाणी कवितेच्या माध्यमातून व्यक्त करणार आहेत. पुन्हा एकदा तुम्हाला मराठीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. हंबरून वासराले चाटते जवागाय रवामले तिच्या मध्ये दिसती माझी माय. हंबरून वासराले चाटते जवागाय रवामले तिच्या मध्ये दिसती माझी माय. काया बाया सांगत होत्या होतो जवाकाना पुष्कळ माझ्या माझ्या आपला होता पाना. पिठामंदी पाणी टाकून मले पाजत जाय. रवामले पिठामंदी दिसती माझी माय दिसती माझी माय. बाप माया मायच्या माग रोजला भेटून वास झाला शिक्षण आता हाती घेऊन. शिकून छान शिकून छान शिकून छान आता कोणता मातर होणार गाय. रवामले मातर मंदी दिसती माझी माय दिसती माझी माय. हंबरून वासराले चाटते जवागाय रवामले तिच्या मंदी दिसती माझी माय. कथा कुठल्याने चाले चाली माय राणी पायसे भाना तिच्या फिरे अनवाणी. काट्या कुट्या राणी तिचे मानस नसे पाल. रवामले तिच्या मंदी दिसती माझी माय रवामले काट्या मंदी दिसती माझी माय. माय म्हणून आनंदानी भरली तुझी होती हुंदल्यात जन्म घ्यावा याच माया पोटी. तुझ्या चरणी ठेवून माता घरावे तुझे पाय. रवामले पायामंदी दिसती माझी माय रवामले पायामंदी दिसती माझी माय. हंबरून वासराले चाटते जवागाय रवामले तिच्या मंदी दिसती माझी माय दिसती माझी माय. हा कार्यक्रम असाच पुढे चालू राहावा असं प्रत्येकाला वाटत असेलच. परंतु कोठेतरी पूर्णविराम द्यायला हवा म्हणूनच मी वळते आभार प्रदर्शनात. वक्त्यांच्या